हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ती म्हणजे महालक्ष्मी योजना। योजना गरजू महिलांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। महालक्ष्मी योजना ही महिलांसाठी आशेचा किरण ठरणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। महालक्ष्मी योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्टे। महालक्ष्मी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यामध्ये पात्र महिलांना दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हे आहे। विशेषतः APL आणि BPL श्रेणीतील कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पात्रता निकष: 1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे। 2. कुटुंबातील वयोवृद्ध महिलांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे। 3. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी। 4. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। 5. APL आणि BPL राशन कार्ड धारक कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असतील। आवश्यक कागदपत्रे: 1. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला। 2. उत्पन्नाचा दाखला। 3. आधार कार्ड। 4. पॅन कार्ड। 5. वैध ईमेल ID। 6. अलीकडील पासपोर्ट साईज फोटो। 7. रेशन कार्ड। 8. मोबाईल नंबर। अर्ज प्रक्रिया: महालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येते। 1. प्रथम अधिकृत वेबसाईट myscheme.gov.in वर भेट द्या। 2. वेबसाईटवर महालक्ष्मी योजनेचा फॉर्म शोधा। 3. अर्ज फॉर्मवर क्लिक करा। 4. आवश्यक माहिती भरा। 5. सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा। 6. फॉर्म सबमिट करा। या योजनेचे महत्त्व आणि फायदे: 1. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल। 2. कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होईल। 3. महिलांचे जीवनमान उंचावेल। गरीब कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल। 5. महिलांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मदत होईल। योजनेची अंमलबजावणी आणि निधी वितरण: महालक्ष्मी योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे। लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते। यामुळे मध्यस्थांची गरज नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो। दरमहा 3000 रुपयांची रक्कम नियमित स्वरूपात दिली जाते। यामध्ये काही अडचणी आहे: 1. योग्य लाभार्थ्यांची निवड। 2. डिजिटल साक्षरतेचा अभाव। 3. बँकिंग व्यवहाराबाबत जागरूकता। 4. योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे। महालक्ष्मी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे। या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावेल। योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार, प्रशासन आणि लाभार्थी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महालक्ष्मी योजना काय आहे आणि त्याचे महत्त्व। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच।